नमस्कार डॉक्टर. नमस्कार. परवा आपलं जे शिबिर झालं शुभंकरांच्यासाठी खूपच उपयुक्त झाले. त्याचे इतके चांगले रिस्पॉन्सेस येत आहेत आणि कशा पद्धतीने फायदा झाला हे लोक आम्हाला लिहून पण पाठवत आहेत. तर असं वाटतं का की असे जागोजागी व्हायला हवेत असे प्रशिक्षण कार्यक्रम? असं मलाही वाटतं की प्रत्येक गावात अशा प्रकारचे शिबिरं किंवा अशा प्रकारचे वर्कशॉप घेतली गेली पाहिजे. आणि पुष्कळ मानसोपचार तज्ज्ञांनी म्हणजे सायकॅट्रिस्टने त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. परंतु सायकॅट्रिस्ट हे फक्त पेशंट बरं करण्याच्या मागे आहे, पण कम्युनिटी मध्ये किती आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. म्हणजे तुम्हाला झाड दिसतंय पण जगच दिसत नाही असा प्रकार झाला. छान उदाहरण आहे. तर अजून शुभंकरांचे काही प्रश्न जर आले तर आपल्याला अशा पद्धतीचं परत शिबिर घेता येईल का? हो, जरूर. कालचं तर इतकं छान होतं की सगळे विषय कव्हर झाले आहेत. तरी जे ऍक्च्युली ज्यांना येतात प्रश्न, त्यांचे काही प्रश्न आले तर आपल्याला असं काही करता येईल का? हो, ऑनलाईन शिबिर पण घेता येईल किंवा काही दिवसानं किंवा काही महिन्यांनंतर परत शिबिर देखील घेता येईल. फॉलोअप शिबिर देखील घेता येईल. आमचा असा अनुभव आहे की शुभंकरांना आम्ही जे सांगतोय की त्यांनी काय करायला पाहिजे मानसिक आजार बरा होण्यासाठी, त्यांच्या शुभार्थीचा मानसिक आजार बरा होण्यासाठी आणि ते बरे राहण्यासाठी शुभंकरांनी काय केलं पाहिजे हे त्या घरच्या लोकांना कळायला थोडा वेळ लागतो. एक साधारण त्यांनी 4-5 मीटिंग अटेंड केल्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही. तेव्हा फॉलोअप मीटिंग्स ह्या महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. बरोबर. काल हा मुद्दा सांगितलाय का शुभंकरांनी की आम्हाला असं वाटलं आम्ही त्याला औषध देतो म्हणजे विषय संपला, पण आमची पण काय भूमिका आहे या बऱ्याच गोष्टी आम्हाला कालच्या शिबिरातनं कळल्या असा फीडबॅक. अनफॉर्च्युनेटली सायकॅट्रिस्ट शुभंकरांची काय भूमिका आहे मानसिक आजार बरा होण्यामध्ये आणि शुभार्थीची काय भूमिका असली पाहिजे हे समजावून सांगत नाही. शुभंकरांच्या जसा छान झाला म्हणजे आवश्यकच होता, तसं शुभार्थींच्यासाठी पण आपण काही असं शिबिर घेऊ शकतो का? आपण घेऊ शकतो, पण जर शुभंकरांनी त्याच्याबरोबर शुभंकरांनी जर त्यांना त्यांच्यावर नजर ठेवली, व्यवस्थित त्यांना हाताळलं तर त्याचाही फायदा होतो असं आम्हाला वाटतं. परंतु नक्कीच शुभार्थींना देखील अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशनल सपोर्टची गरज आहे असं आम्हाला वाटतं. कारण त्यांना कुठला आजार झालाय याची पूर्ण कल्पना आल्याशिवाय ते त्याच्यातून कसे बाहेर पडायचं हे कसं करणार. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला डायबिटीस झाला असला, मधुमेह झाला असला तर डायबिटीस काय कशा प्रकारचा आजार आहे, तो कशामुळे होतो, तो बरा व्हायचा तर काय करायला पाहिजे. औषधाबरोबरच पथ्यपाणी त्याच्याबरोबरच व्यायाम ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर डॉक्टरनी त्याबद्दल समजावलं नाही तर मग त्यांना उपयोग नाही. डॉक्टर हा शब्द डोसेर या लॅटिन शब्दावरून आला आणि डोसेरचा दुसरा अर्थ शिक्षक असा होता. म्हणजे डॉक्टर हा एक शिक्षक असला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. आणि हिपोक्रेटिसनं म्हटलं, द ग्रेटेस्ट मेडिसिन is to teach people how they do not require medicine. आता तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये शुभंकरांची भूमिका जास्ती महत्वाची आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. पण शुभार्थीला सुद्धा आजारामुळे बऱ्याचदा त्याची वागण्याची पद्धत किंवा अपेक्षा इतरांकडनं खूप वेगळ्या होतात. मग त्याची जाणीव पण त्यांना व्हायला हवी की इतरांच्या पण लिमिटेशन्स आहेत किंवा आपण किती अपेक्षा ठेवायची आपल्या केअर गिव्हर्स कडनं. तर अशा पद्धतीचं सगळं काही जर आपल्याला शुभार्थीने सांगता आलं या ट्रेनिंग मधनं तर मला वाटतं त्याचा काही फायदा होईल असं वाटतं. हो, नक्कीच फायदा होईल.
आमचं म्हणणं आहे की इलाजाचा 1/3 फायदा असला तर 1/3 पेशंटचा प्रयत्न, रुग्णाचा प्रयत्न पाहिजे, तितकाच 1/3 घरच्या लोकांचा प्रयत्न पाहिजे. म्हणजे जसं शुभंकरांना समजायला पाहिजे की त्यांनी काय भूमिका ठेवली पाहिजे, तसंच शुभार्थींना देखील समजलं पाहिजे की त्यांची भूमिका काय. पण त्याच्यासाठी त्यांचे इन्साईट डेव्हलप झाली पाहिजे. आपल्याला काय आजार आहे हे त्यांना पूर्ण जाणीव झाली पाहिजे. आणि ती जाणीव पुन्हा पुन्हा करून दिल्याशिवाय मानसिक आजारात ती जाणीव होत नाही. अर्थात जे न्यूरोटिक डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये रुग्णांना जाणीव असते की आपल्याला काय त्रास होतो. उदासीनतेच्या काळात 80 ते 90% लोकांना माहीत असते की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला काहीतरी इलाजाची गरज आहे. परंतु उदासीनतेच्या काळात 10 ते 20% रुग्णांना देखील कळत नाही आपल्याला काय. अति आनंदाच्या काळात 100% रुग्णांना वाटते की आपल्याला काहीच झालं नाही. आणि स्किझोफ्रेनियामध्ये देखील 100% रुग्णांना वाटतं आपल्याला काही झालं नाही. डिमेन्शियामध्ये रुग्णाला कळतच नाही की आपल्यामध्ये काय फरक आहे. तेव्हा डिमेन्शियामध्ये इन्साईट डेव्हलप होणं हे अवघड आहे. परंतु स्किझोफ्रेनिया, मॅनिक एक्साइटमेंट यामध्ये आणि इतर बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये इन्साईट जर त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं आजाराचं स्वरूप तर त्यांच्या डोक्यात शिरू शकत. पण ते केव्हा शिरणार? पेशंटला जर पेशंटची लक्षणं अत्यंत जास्त प्रमाणात असतील, आजार फार मोठ्या प्रमाणात बळावला असला तर त्यावेळेला सांगण्यात काय अर्थ नाही. परंतु आजार जेव्हा नियंत्रणाखाली येतो त्यावेळेला त्यांना पूर्ण कल्पना देणे हे महत्वाचं आहे. आणि ती कल्पना दिल्याशिवाय ते रेग्युलर औषधोपचार करून घेणार नाही, वेळेवर दाखवायला परत येणार नाही, असं होतं. आणि ज्यावेळेला रिलॅक्स होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे औषधं बंद केली जातात. आणि ती देखील छोट्या कारणानं देखील बंद होऊ शकतात. मायनर साईड इफेक्ट झाले तरी लोक बंद करतात. तेव्हा शुभंकरांना आणि शुभार्थींना औषधाचे साईड इफेक्ट काय आहे याची देखील कल्पना सायकियाट्रिस्टने दिली पाहिजे. मला वाटतं त्यामुळे शुभार्थीला इन्साईट डेव्हलप होण्यामध्ये असं आपण ते शिबिर घेतलं तर त्याचा निश्चित उपयोग होईल. मला काय कळलं नाही. असं जर आपण शिबिर शुभार्थींसाठी घेतलं तर त्यांना इन्साईट डेव्हलप होण्यासाठी, आत्मभान जागृत होण्यासाठी निश्चित उपयोग होईल. पण माझं म्हणणं आहे अशी शिबिर काही घेतली जातील वर्षाला. परंतु तुम्ही जर प्रत्येक आठवड्याला किंवा 2 आठवड्यातून असे शिबिर तुमच्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये आणि सपोर्ट ग्रुपमध्ये घेतली तर त्यांना लवकर इन्साईट डेव्हलप होईल. आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवसाला अशा प्रकारची मीटिंग घेत होतो. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या आजाराच्या मीटिंग घेत होतो. आणि आमचा अनुभव आहे की शुभांकरांना कळायला की आपल्या शुभार्थीला काय आजार झाला हे 3 ते 4 आठवडे किंवा 4 ते 5 आठवडे लागायचे. म्हणजे तितक्या आठवड्याला 6 मीटिंग अटेंड केल्यानंतर त्यांना 3 ते 4 आठवडे किंवा 4 ते 5 आठवड्याने लक्षात यायचं की आपल्या रुग्णाला काय झालं. शुभार्थींच्या लक्षात यायला साधारण 5 ते 6 आठवडे, 6 ते 8 आठवडे लागू शकतात. म्हणून त्या रिपिटेशन जे करायचं ते आठवड्याला झालं, मॅक्झिमम 15 दिवसाला झालं तर त्याचा उपयोग होतो. पण काही महिन्याच्या अंतरानं झालं तर ते मागच्या सेशनमध्ये काय चर्चा झाली होती, मागच्या सत्रात काय चर्चा झाली होती हे त्यांच्या लक्षात. त्यामुळं अशा प्रकारचे गट तुम्ही स्वतःच अनुभवले असं मला वाटतं. आमच्या सपोर्ट ग्रुप मीटिंग्स खूप चांगल्या होतात आणि शेअरिंग पण चांगलं होतं. असे अजून ठिकाणी खरं डेव्हलप व्हावेत, गट सुरू व्हावेत, त्यासाठी काय करता येईल? खरं अशी अपेक्षा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स व्हावेत. तुम्ही म्हणता ते फार इम्पॉर्टंट आहे. पुण्यामध्ये हा एकलव्य ग्रुप आहे, त्याचं कार्य खरंच फार चांगलं आहे. परंतु प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आणि मी
म्हणजे ती प्रत्येक खेड्यात येतील अशा प्रकारचे ग्रुप निर्माण झाले पाहिजे. पण खेड्यात निदान शहरामध्ये आणि गावामध्ये तरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं एकलव्य ग्रुप इतरांना अशा प्रकारचे सेल्फ हेल्प ग्रुप किंवा स्वमदत ग्रुप किंवा सपोर्ट ग्रुप निर्माण करायला मदत नक्कीच करेल. पण इतर सायकॅट्रिस्टने देतात त्याच्यामध्ये भाग घेणं हे महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडे पेशंट पाठवणं. कारण ह्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधाराची फार गरज आहे. जसं त्यांना इन्फॉर्मेशनल सपोर्ट देखील पाहिजे की मानसिक आजाराबद्दल ते देखील महत्वाचे आहे. त्याप्रमाणे भावनिक आधार देखील महत्वाचा आहे आणि अशा प्रकारचे ग्रुप नक्कीच भावनिक आधार त्यांना देऊ शकतात. ज्यावेळेला शुभार्थी आपण सांगतात की मी कसा बरा जातो त्यावेळेला इतर रुग्णांना जे आजारी ऐकतात त्यांना वाटते की हा पेशंट बरा होतो, त्याला माझ्यापेक्षा जास्त प्रमाणात आजार होता, त्रास होता, पण तो त्याच्यातून बाहेर पडू शकला, तर मी का पडू शकतो. आणि शुभंकरांना देखील कळतंय की त्यांनी रुग्णाला कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे आणि त्याला बरं होण्यासाठी कोणती मदत केली पाहिजे.